या स्वामी समर्थ मठाची स्थापना 2000 साली झाली. रवींद्र सोनू घाणेकर यांनी या मठाची स्थापना केली 2000 साली. यासाठी 1972 साली ह्याच रस्त्याने रवींद्र सोनू घाणेकर आले, इथे राहिले आणि त्यांनी हा मठ उभा केला आणि हे सगळं घडवलं. स्वामींनी त्यांच्याकडून घडून घेतलं आणि इथे त्यांच्यासाठी सोय केलेली आहे. पाण्याची जागा इथे केलेली आहे. पाय धुण्यासाठी इथे जागा केलेली आहे. इथे येऊन पाय धुवायचे, पाय धुवून मठात जायचं, इथून आतमध्ये जायचं आणि स्वामींचं दर्शन घ्यायचं, महाप्रसाद घ्यायचा. हे करता करता श्री स्वामी समर्थ सगळं वरती केलेलं आहे. स्वामींसाठी बसायसाठी आसन आहे, गादी आहे आणि इथून जाण्यासाठी रस्ता आहे. इथे स्वामी राहायचे, इथे स्वामी रवींद्र सोनू घाणेकर राहायचे. त्यांना ही खोली गव्हर्नमेंटची पाणी. इथे वडाचं झाड होतं, एक पिंपळाचं झाड, एक वडाचं झाड. त्याच्या खाली स्वामी आश्रमस्थ झाले आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ इथे येऊन उभे राहिले आणि माझ्याकडून ते सगळं करून घेतलं आणि त्या जागेवरच हा सगळा पसारा इथे स्वामींनी वाढवून घेतलेला आहे. आणि आज त्याला 26 वर्षे पूर्ण झाली आणि आज 27व्या वर्षात आपण वाटचाल करत आहे. स्वामींची खूप इथे व्हायब्रेशन आहेत आणि स्वामी जागृत आहेत आणि जो येतो त्याचं काम स्वामी करतात. आणि मी आज रवींद्र सोनू घाणेकर सांगतो, इथे आलेला कोणी असा माणूस नाही की त्याचं काम झालं नाही असं. आणि स्वामी सगळ्यांची कामं इथे करतात. या स्वामींचं दर्शन घ्या, नामस्मरण करा, नामाच्या गाव्यात अडकून राहा, तेव्हा स्वामी तुम्हाला प्रसन्न होतील. असे होणार नाहीत. इथे उभे राहिले. एका भक्ताने विचारलं इथे स्वामी आहेत का? इथून उभे राहिले आणि इथून त्याला गायी घेऊन इथून गेले आणि त्या भक्ताला असं दांडे मारले आणि शिव्या घातल्या आणि कच्चे पोपई त्याच्या पुढ्यात टाकले तिथे. आणि हे औदुंबराचं झाड आहे. इथे नरसिंह सरस्वती, इथे नरसिंह सरस्वतीची जागृत देवस्थान आहे. हे नरसिंह सरस्वतीचं जागृत देवस्थान आहे. 1, 2 आणि 3 औदुंबराचे झाड आहेत. त्याच्यात फार दत्तात्रेयांची पावर आहे. दत्तात्रेय तिथे जागृत आहे. तिथे गेल्यानंतर आणि हे स्वामींनी वाढून घेतले. 1, 2 आणि 3 झाड आहेत स्वामींची. तिथे दत्तात्रेयांचा वास आहे आणि इथे एका अधिकाऱ्याने आपल्याला हे बांधून दिलेलं आहे सगळं. बरोबर आहे ना? आणि हे याला 11 पदरीक्षण घातल्यानंतर गुरुवारी तुमचं काम नित्य नेमाने होतं. आपल्या एका भक्ताचा पाय लागला होता, लगेच त्याला त्याचा पाय काळा पडला या झाडाखाली. मग त्यांनी माफी मागितली, तेव्हा तो पाय पूर्ववत झाला. म्हणून त्या झाडाचं एवढं महत्व आहे. आपण पारायण करतो त्यावेळेला या झाडाला औदुंबराला आपण दिवाबत्ती करतो इथे. आणि इथे एक नैवेद्य इथे आपण काढून ठेवतो त्या जागेत. आणि ह्या जागेत पुढे अन्नछत्र आहे. जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. हे अन्नछत्र आहे. हजारो लोक इथे अन्नछत्रात जेवून जातात. प्रकट दिन आणि गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, पुण्यतिथी हे मोठे कार्यक्रम ह्या जागेत साजरे होतात. त्या जागेत हजारो लोक जेवून अन्नप्रसाद करून जातात. आणि स्वामी त्यावेळेला इथे अक्षरशः असतात. असा हा फोटो काढून
स्वामी माहिती पाठवायची म्हणजे त्यांना माहिती पडतं. श्री स्वामी इथे एक औदुंबरचा महाराजांनी इथं 2 झाडं औदुंबराची तयार केलेली आहेत नवीन पिढीसाठी. ही 2 झाडं आहेत, इथे एक आणि इथे एक, म्हणजे तुझा गेट होईल असा. स्वामी हे वडाचं झाड आहे, महाराजांना विचारून लावलेलं आहे. महाराज हे जेव्हा मोठं होईल समर्थ जय जय स्वामी समर्थ हे कैलासपती झाड आहे. इकडे कैलासपती, समर्थ जय जय स्वामी हे समर्थ कैलासपती झाड आहे. हे कैलासपती झाड आहे. हे बेलाचं झाड आहे. श्री स्वामी समर्थ कैलासपती हे बेलाचं झाड आहे. ही पाण्याची व्यवस्था आहे, ते अन्न गरम होतं. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 11 माळा बेलाच्या झाडाखाली समर्थ जय जय शिवलीला अमृत 11 वाद्य वाचला. 11 दिवस तुझं काम झालं ते टाकून दे. आवडची जागा आहे सगळी जय जय कैलासपती. हे कैलासपतीचे एक फुल काढ. स्वामी आता हे फुलणार, सकाळी जाणार. स्वामी समर्थ फुल आहे कैलासपतीचं. श्री स्वामी बोला. समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि याला सुगंध, एवढा सुगंध असतो की अगदी सगळ्या इकडे रातराणी आहे.